नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पाहत आहोत मराठी पाठ क्रमांक 4 सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत याविषयी आपण काही माहिती घेतलेली आहे. राहिलेल्या भागाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर याआधी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कविता राऊत ही जी आहे खूप गरीब परिस्थितीतून अव्वल नंबरची धावपट्टू तयार झालेली आहे. या कविता राऊतसाठी आपले भारत देश पूर्ण गर्व करत आहे. खूप गरीब परिस्थितीमधून ही तयार झालेली अव्वल नंबरची धावपट्टू कविता राऊत हिच्याविषयी आपण माहिती घेत आहोत. तर यामध्ये आपण पाहूया पुढील. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे. कविता तिथल्या मुलामुलींसाठी आदर्श ठरली आहे. आज कविता भारतातील अव्वल धावपट्टू आहे. पी.टी. उषा या धावपट्टूला ती आपली आदर्श मानते. ती खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हा उद्दिष्टाकडे ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो आणि आपले जीवन आपणच घडवतो. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती ही महत्त्वाची असते. कविता सरावात कधीच कसूर करत नाही. कविताचे इतर झगमगाटी गोष्टींकडे लक्षही नसे. खेळाचा सराव चालू असताना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणातही खंड पडला नाही. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरलेले आहे. म्हणजे सगळीकडं पूर्ण जगामध्ये सावरपाड्याचं नाव पसरलेलं आहे. पूर्ण भारतामध्ये सावरपाड्याचं नाव कवितामुळे पसरलेलं आहे. एक छोटंसं गाव आहे, खेडगाव आहे. त्याच्यामध्ये असणारा हा पाडा आहे सावरपाडा. या ठिकाणी राहणारी ही कविता. या पाड्याचं नाव जे आहे ना, ते पूर्ण सर्वदूर म्हणजे पूर्ण भारतभर, पूर्ण देशभर, भारताच्या बाहेरसुद्धा ह्या कवितामुळे पोचलेलं आहे. कविता तिथल्या मुलामुलींसाठी आदर्श ठरलेली आहे. त्यांचा असणारा जो भाग आहे, त्या भागांमध्ये असणारे जे मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी ही कविता जी आहे ना, ती आदर्श म्हणजेच कविताची असणारी मेहनत पाहून तिथली मुलं मुलीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती प्रॅक्टिस करत आहे आणि वेगवेगळ्या खेळांमध्ये ते भाग घेत आहे. आज कविता भारतातील अव्वल धावपट्टू आहे. अव्वल म्हणजे उत्कृष्ट अशी भारताची धावपट्टू आहे. कविता जी आहे तर पी.टी. उषा या धावपट्टूला ती आपली आदर्श मानते. पी.टी. उषा जी आहे या आपला आदर्श मानणारी ही कविता आहे. पी.टी. उषाला ती आपली आदर्श मानत आहे. पी.टी. उषासुद्धा कविता राऊत सारखीच धावपट्टू आहे. कविता राऊत जे आहे तर ते पी.टी. उषाला आपले आदर्श मानत आहे. आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे की ही पी.टी. उषा आहे. पी.टी. उषासुद्धा उत्कृष्ट धावपट्टू आहे. अव्वल नंबरची धावपट्टू आहे. तिचंच ध्येय समोर ठेवून आपल्या कविता राऊतनंसुद्धा काय केलेलं आहे, तर मोठ्या प्रमाणावरती खूप चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करून तीसुद्धा अव्वल धावपट्टू झालेली आहे. कविता राऊत जी आहे ना, ती खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करत असते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांची ती कटाक्षाने पालन करत असते. कटाक्षाने म्हणजे बारकाईने आपल्या प्रशिक्षकांनी सांगितलेल्या सर्व काही गोष्टींचं ते व्यवस्थित ऐकून व्यवस्थित त्यांचे पालन करत असते. कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हा उद्दिष्टाकडे ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. मेहनत करणे हे आपल्या हातात आहे. तर आपण ज्यावेळेस मेहनत करू त्यावेळेसच आपले उद्दिष्ट पूर्ण होऊ शकतं, आपलं ध्येय पूर्ण होऊ शकतो. ध्येयाकडे उद्दिष्टाकडे नेणारा हा एक महामार्ग आहे.
असं कविताचं म्हणणं आहे. हा महामार्ग आपल्या यशाकडे नेतो. तर हा महामार्ग जो आहे, मेहनत करण्याचा महामार्ग, हा आपल्या यशाकडे नेण्याचं काम करत असतो. आपले जीवन आपण घडवतो. आपले जीवन जे आहे ना, घडवण्याचं काम हे आपल्या हातात आहे. आपले जीवन आपण घडवतो. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती ही महत्त्वाची असते. प्रत्येक खेळाडूला मानसिक तंदुरुस्ती आणि शारीरिक तंदुरुस्ती खूप महत्त्वाची आहे. त्याचं शरीर मजबूत असेल आणि त्याची मानसिक स्थितीसुद्धा चांगली असेल तर त्याला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. म्हणजे कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती ही महत्त्वाची असते. कविता सरावात कधीही कसूर करत नाही. कसूर म्हणजे चूक. तर कविता जी आहे ना, खेळाचा जो सराव करायची त्या सरावामध्ये कोणत्याही प्रकारची चूक करत नसे. त्यांच्या प्रशिक्षकांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ती व्यवस्थित आणि काटेकोरपणे पालन त्याचं करत असे. कविताचे इतर झगमगाटी गोष्टींकडे लक्ष नसते. तर कविता राऊत जी आहे ना, तर तिचं झगमगाटी जीवन जे आहे ना, तिच्याकडे अजिबात लक्ष नसायचं. म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारचे कपडे पाहिजेत, चैनीच्या वस्तू पाहिजेत. म्हणजे चैनीच्या ज्या वस्तू आहेत त्या झगमगाटी जीवनाकडे तिचं कधीही लक्ष नसायचं. खेळाचा सराव चालू असताना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणात खंड पडला नाही. तर ही कविता राव जी आहे ना, प्रशिक्षण घेत होती, खेळाचा सराव करत होती, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खेळ खेळत होती. पण लक्षात घ्या की तिनं आपलं शिक्षण कधीही सोडलं नाही, त्याच्यामध्ये खंड पडून दिला नाही. तर कविता राऊतनं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ या ठिकाणी ॲडमिशन घेतलं आणि त्या ठिकाणी तिनं आपलं शिक्षण तसंच चालू ठेवलं. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे जे आहे नाशिक या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपण कोठूनही आपण त्या ठिकाणी फॉर्म भरून आपलं शिक्षण चालू ठेवू शकतो. आपण नोकरीला असो किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात असो, त्यावेळेस त्या ठिकाणावरून आपण फॉर्म भरून आपलं शिक्षण चालू ठेवू शकतो. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. तिचं जीवन जे आहे ना, जीवन पूर्णपणे घडवण्यासाठी तिनं कुठल्याही प्रकारची कसूर केली नाही. खूप मेहनत केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये कष्ट, खूप मेहनत यामुळे ती ह्या जीवन प्रवासाची ती नायिका झालेली आहे आणि ती उत्कृष्ट अशी धावपट्टू झालेली आहे. संतोष साबळे या लेखकांचा हा पाठ आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला पाठ संपलेला आहे. घरी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की प्रश्न धड्याच्या खालची असणारा जो स्वाध्याय आहे तो व्यवस्थित सोडवायचा आहे. प्रश्न या ठिकाणी 10 आहेत. 10च्या 10 प्रश्न व्यवस्थित सोडवा. काही अडचण आल्यानंतर माझ्या पर्सनल नंबरला कॉल करा. ठीक आहे. धन्यवाद. आपण थांबूया इथं.